नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। जास्वंदच्या झाडाच्या या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी त्याला वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असते। तर आज आपण आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत। तर त्या 2 वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण त्याचबरोबर आता हिवाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। जास्वंदचे झाड हे वर्षभर आपल्याला भरपूर अशी फुले हे देत राहते। मात्र हिवाळ्यामध्ये इतर सीझनच्या तुलनेत मात्र फुले ही कमी लागतात। मात्र आपण झाडाची योग्य ती काळजी घेतली, वेळोवेळी खते दिली तर हिवाळ्यात देखील आपल्याला भरपूर अशी फुले ही मिळत राहतात। जास्वंदचे झाड हे एक हेवी फीडर प्लांट आहे, त्यामुळे त्याला वेळोवेळी अदलून बदलून खते ही द्यावीच लागतात। आणि त्यातच कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला तर दर 10 ते 12 दिवसातून एकदा ही खते ही द्यावीच लागतात, तरच झाडाची वाढ ही चांगली होते आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात। जास्वंदच्या झाडाला ही फुले येण्यासाठी खते देणे हे आवश्यक आहे। त्याचबरोबर या झाडाला दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच आवश्यक असते, तरच झाड चांगले वाढते आणि फुले भरपूर लागतात। तर त्यासाठी हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर म्हणजे कमीत कमी 4 ते 5 तास एवढे तरी ऊन मिळणे हे आवश्यक आहे, तरच हे झाड चांगले वाढून भरपूर फुले हे देत राहते। आता आपण जास्वंदच्या झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातील ज्या 2 वस्तूंचा वापर आपण करणार आहोत, त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ही ताजी चहा पावडर आहे। चहा पावडर ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे, कारण चहा पावडरमध्ये जे घटक पोषक तत्वे म्हणजे जे नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतातच, पण झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले येतात। फुलांचा रंग हा गडद होण्यासाठी देखील चहा पावडर अतिशय उपयुक्त अशी आहे। मात्र जेव्हा तुम्ही ही ताजी चहा पावडर वापरता तेव्हा त्याचा वापर हा प्रमाणशीर करणे हे आवश्यक आहे। ताज्या चहा पावडरऐवजी तुम्ही वापरलेली जी चहा पावडर आहे त्याचा देखील वापर करू शकता, मात्र ती स्वच्छ धुवून सुकवून नंतरच त्याचा वापर हा करायचा आहे। आता आपण ही जी ताजी चहा पावडर आहे त्याच्यापासून खत तयार करण्यासाठी मी या ठिकाणी हे 1 चमचा ही चहा पावडर घेतलेली आहे। आणि ही जी चहा पावडर आहे ती रात्रभर अशीच पाण्यामध्ये ही आपल्याला भिजत ठेवायची आहे, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपलं हे खत तयार होईल। दुसऱ्या दिवशी तुम्हाला अशा प्रकारे पाण्याचा रंग हा बदललेला दिसून येईल, म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे। मात्र हे जे तयार झालेले खत आहे त्याचा वापर आपल्याला डायरेक्ट झाडांना तसाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून, म्हणजे जर 1 ग्लास तुम्ही हे चहा पावडरचे पाणी तयार केलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून 1 ते 2 ग्लास हे साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर करायचा आहे। चहा पावडर बरोबरच आपल्याला अजून एका वस्तूचा वापर करायचा आहे। ती वस्तू कोणती हे आपण पुढे पाहणार आहोतच, पण झाडांना खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे करावी लागतात। त्यामध्ये करायचे हे जे काम आहे ते म्हणजे झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अधूनमधून म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी। त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत होते आणि आपली झाडे ही अशा मातीमध्येच ही चांगली वाढत असतात। त्याचबरोबर झाडांना आपण जी पण खत पाणी देतो ते अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि झाडाला त्याचा चांगला फायदा होतो। त्यानंतर झाडांना फुले येण्यासाठी आपण ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे ह्या बटाट्याच्या ह्या साली आहेत। बटाट्याच्या साली या झाडांना फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत, कारण फुले येण्यासाठी ज्या घटकांची आवश्यकता असते ते सर्व घटक ह्या बटाट्याच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा वापर हा फुलांच्या झाडांसाठी हा जरूर करावा। बटाट्याच्या सालीप्रमाणेच तुम्ही कांद्याच्या त्याचबरोबर केळीच्या सालींचा देखील वापर हा झाडांसाठी करू शकता। आता आपण ह्या ज्या बटाट्याच्या साली आणि चहा पावडरपासून तयार केलेले पाणी
हे झाडांना खत म्हणून देण्यापूर्वी झाडाच्या बुंध्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून त्याच्यामध्ये एका झाडासाठी आपल्याला 1 ते 1.5 मुठी या बटाट्याच्या सालींचा वापर हा करायचा आहे। आणि जे चहा पावडरपासून तयार केलेले जे पाणी आहे ते एका झाडाला 1 मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जर तुम्ही या 2 वस्तूंचा वापर जास्वंदच्या झाडाला खत म्हणून केला तर तुम्ही पाहाल काही दिवसांमध्येच आपल्या या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।